आपलं नाव काय आणि काय नेमकी अडचण आहे आपली? माझं नाव सिद्धेश्वर विष्णू यसगर, राहणार पोपळी, तालुका मोहोळ. काय झालंय माहिती का, 2025 मध्ये सप्टेंबरमध्ये पूर आला, महापूर. म्हणजे इतिहासात पहिल्यांदा असा पूर आला की शेतीचं अतोनात नुकसान झालं. पीक गेले, लाईट गेले, शेतीचं नुकसान झालं. आणि कसं झालं माहिती का, शेतकऱ्यांना पावसानं झोडपलं, बायकून मारलं तर कुणाला सांगायचं, ही अशी अवस्था झाली शेतकऱ्यांची. तुम्हाला सांगतो, 2 महिने झालं पूर येऊन गेलाय, शेतीला पाणी नाही. काय MSCB कडे गेलं तर ते DP देत नाहीत, पोल पडलेत, आमच्याकडे मटेरियल नाही म्हणतात. मग काय करायचं, हे अधिकारी जे आहेत ना, हे शिपाईपासून ते सगळे कलेक्टर ऑफिसपर्यंत सगळ्यांना यांना लाच पाहिजे खायला, त्याशिवाय काम नाही. आता मी 15 दिवस झाले हेलपाटी घालतो तहसीलला, अतिवृष्टीचे पुराचे पैसे आले नाही ते. तर माझं नाव गाव पोफळे, माझ्या वडिलांचं नाव गेले गोटेवाडीत. ते तलाठीला भेटलो तर तलाठी म्हणते येते. अहो मला सांगा, माझं आधार कार्ड दिलंय, पासबुक दिलंय, फार्मर ID दिलाय, सर्व कागदपत्र व्यवस्थित त्यांच्याकडे पंच दिलाय, तरी पैसे येत नाहीत. म्हणजे 15 दिवस हेलपाटी घालायचे. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकऱ्यांनी जगावं का मरावं, हा प्रश्न आता शेतकऱ्यांनी पुढे उभा राहिलाय. तिकडे MSCB मध्ये गेले तर आम्हाला मटेरियल नाही, हे नाही, ते नाही, असे कारणं सांगतात ते. मग आता काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. नाव कसं काय गोटेवाडीत गेलं, काय कारण? आता तलाठीला भेटलो, तलाठी काय प्रतिसादच दे नाही. ते नायब तहसीलदारांना भेटलो, त्याने म्हणतात ही केलंय, कसं काय करा सांगा. झालं मी हेलपाटी घालतो इथं. तहसीलदार काय म्हणते? हा, तहसीलदार काय उत्तरच द्यायला तयार नाही. निवडणुकीचा कार्यक्रम आहे, हे ते. मग असं जर शेतकऱ्यांना जर केलं, ह्यांना जर वेळ द्यायला नसेल, मी एकटा नाही, तालुक्यातला शेतकरी असे बरेच शेतकरी आहेत की त्यांचं KYC पेंडिंग मध्ये नाव आलं नाही. कुणाचं जाणून बुजून झाल्यासारखं केलं नाही. आता माझं, मी पोपळीचा रहिवासी आहे, माझं गोटेवाडीत जर नाव गेलं तर ते कसं हे होईल, अपडेट होईल सांगा ना. 1 वर्ष झालं शेतात पीक नाही, जनावरांना आता चारा घालायचा म्हणलं तर मोटर चालू नाही, लाईट चालू नाही, कसं घालायचं जनावरांना चारा, कुठून घालायचा?